गरिबी में आटा गेला म्हणतात ना, तसंच माझ्यासोबत गेम झाला यार. एक ते कॉलेजला सुट्ट्या होत्या म्हणून मी काही दिवस घरी गेलो होतो, पण आता फायनली मुंबईला परत यावं लागतंय मीच निवडलेला परिश्रम परत करण्यासाठी. एक ते मन आधीच उदास होतं आणि त्यातल्या त्यात रूममेटचा कॉल आला, यार पावसाच्या पाण्यामुळे ना तुझी गादी आणि बुक्स भिजलेले आहेत म्हणून सगळं वाया गेले. मनातल्या मनात विचार केला की यार सगळं वाया कसं जाईल, थोडंफार वाळून घेऊ आपण आणि सगळं व्यवस्थित होईल. पण जेव्हा मी रूमवर पोहोचलो आणि तेव्हा जे पाहिलं, मी शॉक झालो यार. एक ती गादी सगळी पाण्यानं कसकस वल्ली झाली होती आणि त्यातल्या त्यात त्या गादीवर बूर सुद्धा आला होता. हे बघून तर मला समजलं की गादीचे पूर्ण पैसे वाया गेले आणि गादी मला टाकून द्यावी लागणार आहे. आणि जेव्हा नजर माझी बुक्सवर गेली, सगळी पुस्तकं एवढी भिजली होती की हातात जरी धरले तरी वाटू लागलं की कधी फाटतील म्हणून. त्यातल्या त्यात माझी भगवद्गीता यार, जी की 10वीपासून माझ्यासोबत होती. मी रेग्युलर काय वाचायचो नाही, पण जेव्हा कधी वाचायचो भगवद्गीता मला मार्ग दाखवायची. मी कधी डिप्रेशनमध्ये असलो की भगवद्गीतेचा कोणताही श्लोक वाचला की मोटिवेट व्हायचो. खरंच यार, काही गोष्टीची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती गोष्ट आपल्याजवळ नसती. एक ते मन आधी या कारणामुळे उदास होतंच, दुसरं मी घरून आल्यामुळे उदास होतं आणि त्यानंतर मला रिअलाईज होतं की आता हे जे फ्लॅट आहे ते पण मला उद्यापर्यंत खाली करावं लागणार आहे. पण का? लाईफ बहुत अनसर्टन है यार.